हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय नाशिकला। आज आहे बुधवार आणि थोडीशी शॉपिंग करायची आहे, तर चला व्हिडिओ पुढे बघत राहा। तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आता आणि ऑटो मिळाली आहे, तर बसलोय आणि निघालो आहे नाशिकला जायला। तर आता आम्ही पोहोचलो आहे पंचवटीला। आत्ताच ऑटोमधून उतरलो। बाहेर ऊन खूपच आहे, बघू शकता तुम्ही, आणि आज बुधवारचा बाजार पण आहे। तर हा नाशिकमधला खूप मोठा असा भांडी बाजार आहे। इथे खूप असे शॉप्स आहेत भांड्यांचे। तर इथे बाजारामध्ये पोहोचलो आणि तिथे रस्त्यातच एक स्टॉल होता छोटासा, लहान मुलांना जे गोळ्या बिस्किटे आवडतात त्याचा, तर तेच घेत होता आता आम्ही। आणि हा व्हिडिओ जो आहे तो पण तुम्हाला थोडासा लेटच येतोय। तर 10 एप्रिलचा व्लॉग आहे हा, पण थोडासा लेट झाला आहे मला टाकण्यासाठी, कारण एडिटिंगला एवढा टाईम भेटत नव्हता, तर त्यामुळे आज टाकते आहे। तर आम्ही ज्या शॉपमध्ये आलो आहे त्या शॉपचं नाव आंबेकर आहे। तर इथे मम्मीला गौतम बुद्धांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती घ्यायची होती पितळी, तर तेच घेण्यासाठी आम्ही आलो आहे। तर खूप जुनं दुकान आहे हे। इथले बरेच शॉप्स जे आहेत ते खूप जुने आहेत आणि खूप छान भांडी वगैरे मिळतात इथे। सर्व महापुरुषांच्या देवी देवतांच्या मूर्ती, तसेच पितळी भांडी, पूजेचे साहित्य, डेकोरेशनचे वस्तू खूपच होलसेल रेटमध्ये आपल्याला मिळतात। हे करा बरं, छान छान वस्तू। चिक्की थांब। तर तुम्ही बघू शकता किती छान छान वस्तू आहेत या शॉपमध्ये। आणि नाशिकमधील भरपूर जुन्या दुकानांपैकी हे एक दुकान आहे। तर इकडे बघू शकता देवघरातल्या पण भरपूर वस्तू आहेत, तसेच हळदी कुंकूसाठी पण लागणाऱ्या, विविध सणांसाठी लागणाऱ्या भरपूर वस्तू इथे आहेत उपलब्ध। त्यानंतर ह्या 2 ज्या मूर्ती आहेत त्या मम्मीने चॉईस केल्या आणि आम्ही इथून निघालो। त्यानंतर आलो आहे आम्ही आरकेला। तर आरकेमध्ये समर्थ ज्यूस सेंटर हे प्रसिद्ध असं ज्यूस शॉप आहे नाशिकमध्ये। तर इथला अननस ज्यूस, पायनॅपल ज्यूस खूप फेमस आहे आणि हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही बघू शकता। तसं तर ह्या शॉपमध्ये ऑल सीझन लोक येतच असतात, पण उन्हाळ्यामध्ये स्पेशली खूप गर्दी असते। हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही बघू शकता। चला आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि येईलच ऑर्डर थोड्या वेळात। तर माझ्यासाठी आणि मुलासाठी मँगो मस्तानी ऑर्डर केली होती आणि मम्मीला पायनॅपल ज्यूस प्यायचा होता, तर तिच्यासाठी पायनॅपल ज्यूस ऑर्डर केलेला होता। तर आलेली आहे आमची ऑर्डर आणि बघू शकता हा पायनॅपल ज्यूस आहे। तर इथला पायनॅपल ज्यूस जो आहे तो जास्त फेमस आहे। त्यासोबत म्हणजे ज्यूसमध्येच ज्यूस विथ पायनॅपल आईस्क्रीम असते, तर छान आहे। पण माझ्या मुलाला आणि मला मँगो आवडते, छान होते मँगो मसाला आणि ज्यूस पण छान असतो इथं पायनॅपलचा। तर तुम्ही पण एकदा येऊन नक्की ट्राय करून बघा जर नाशिकमध्ये असाल तर। ह्या शॉपचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता।
तर मँगो मस्तानीची प्राईस 100 रुपीज आहे आणि पायनॅपल ज्यूसची 50 आहे. आधी 90ला मँगो मस्तानी होती आणि पायनॅपल ज्यूस 45ला होता, पण आता प्राईस त्यांनी वाढवली आहे. तर चला आता आम्ही आहे घरी जाण्यासाठी. तर ऑटोमध्ये बसलो आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहे. तर आजच्या ब्लॉगची